नमस्कार, मी सिद्धांत. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. बघा, आपण प्रॅक्टिस सेट 1.3पर्यंत आलो होतो. त्यातला क्वेश्चन नंबर 3मधला 4th नंबरचा क्वेश्चनपर्यंत आलेलो होतो. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे. बघा, 2 इक्वेशन दिलेले आहेत. या इक्वेशनमध्ये काय आहे, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ह्या 2 इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे आणि आपल्याला क्रॅमर्स रूल वापरून, डिटर्मिनंट मेथड वापरून आपल्याला हे सोल्युशन काढायचं आहे. बघा, सोल्युशनमध्ये काय करणार, काल आपण काय केलेलं होतं, सुरुवातीला आपण A1 A2च्या व्हॅल्यू काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत. बघा, A1 = 6, A2 = 8. बघा, B1 B2 म्हणजे काय असतं, हे B सोबतचे असलेले कोइफिशियंट. B1 काय आहे, -4 आहे आणि B2 काय आहे, -3 आहे. बघा, C1 काय आहे, -12 आहेत आणि C2 काय आहे, -2 आहे. बघा, डिटर्मिनंट आपल्याला काढायचं आहे. D = A1 A2 B1 B2. हे आता तुम्हाला पाठच झालेला असणार आहे. बघा, रिव्हिजन होऊन आपल्याला हा प्रॉब्लेम काय, फॉर्म्युला काय होतो लक्षात राहतो. बघा, आता काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला A1 A2च्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या आहेत. अशाच पद्धतीने लिहायचं, म्हणजे एक्झाममध्ये आपल्याला कॉलम्स पुट करताना कन्फ्युजन होणार नाही. बघा, पहिला कॉलम आहे 6 8, दुसरा कॉलम आहे -4 -3. कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशनमध्ये काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 × -3 -8 × -4, 8 × -4. बघा, 6 × 3 काय होणार आहे, 18 होणार आहे. पण एक नंबर आहे पॉझिटिव्ह, एक नंबर आहे निगेटिव्ह, म्हणून काय -18 मायनस ब्रॅकेटमध्ये. बघा, दुसरा नंबर इथे 8 × 4 आहे, पण 4 काय आहे, मायनसचा आहे, म्हणून मायनसचं साईन. 8 × 4 32, मायनसचे 32. आता काय होईल बघा, -18 मायनस इंटू मायनस प्लस 32. बघा, 32 - 18 म्हणजे काय येईल, 14. बघा, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस होत आहे, फक्त अरेंजमेंट मागे पुढे आहे. मायनस देऊन चूक करू नका. 32मधून 18 मायनस होत आहेत, म्हणजे काय आलं, 14 आलेलं आहे इथे. म्हणजे डीची व्हॅल्यू काय आलेली आहे, 14. आता बघा, D(x) काढायचं आहे. D(x) काढताना काय करायचं, या कॉलमऐवजी तुम्हाला Cच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. म्हणजे काय होईल, C1 C2 B1 B2. काय होईल इथे मग डिटर्मिनंट, C1 C2 लिहा, -12 -2. B1 B2 काय आहे, -4 -3. बघा, सगळ्या व्हॅल्यूज मायनसमध्ये आहेत, म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. -12 × -3. बघा, -12 × -3 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, फॉर्म्युल्यामधलं आहे ते. आता -2 × -4, -2 × -4 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहिलं. काय होईल बघा, 12 × 3 36, मायनस इंटू मायनस काय झालं, प्लस, म्हणजे हे 36 काय येणार आहेत, प्लसचे. मायनसचं साईन द्या. 2 × 4 म्हणजे काय येणार आहे, 8, आणि मायनस इंटू मायनस काय झालं, प्लस झालं. म्हणजे इथे काय झालेलं आहे, आता आपल्याला फायनली सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. हे सबस्ट्रॅक्शनचं साईन कुठलं आहे, फॉर्म्युल्यामधलं आहे. तर 36 - 8 म्हणजे काय येणार आहे, 28. ठीक आहे, तर D(x) ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 28. आता काय करायचं आहे, D(y) काढायचं आहे. बघा, आता कॉलम लिहित नाही, आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू. बघा, A1 A2च्या व्हॅल्यू D(y) मध्ये जशाच तशा राहतील. 6 आणि 8 जशाच तसं. B1 B2च्या ऐवजी काय येणार आहे, C1 C2 म्हणजे -12 आणि -2 येईल. आता काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -2 × 6, 6 × -2. फॉर्म्युल्यामधलं मायनस द्या. आता 8 × -12. बघा, -12 × 8. 6 × 2 12, साईन दोन्ही 12. आता एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि एक नंबर काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून हे काय येणार आहे, -12 येणार आहेत.
फॉर्म्युल्यामधलं मायनस जशाच तसं. ब्रॅकेटमध्ये बघा, एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे. बारी अटी 96 काय येईल, निगेटिव्हचे येतील. 96 निगेटिव्ह. मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. म्हणजे मायनसचे 12 प्लस 96 म्हणजे सबस्ट्रॅक्शन काय येईल, 84. म्हणजे डी ऑफ वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, 84. ठीक आहे. बघा, कॅल्क्युलेशन सोपी आहेत, यामध्ये काहीच अवघड नाही आहे. फक्त आपल्याला डिटर्मिनंट फॉलो करायचा आहे आणि या कोइफिशियंटच्या व्हॅल्यू एकदम योग्य पद्धतीने ठेवायच्या आहेत. बघा, आता काय करणार आहेत आपण, बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल आपल्याला काय सांगतो, यक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर डी ऑफ यक्स घ्या डिवायडेड बाय डी. डी ऑफ यक्स काय आलेलं आहे आपलं, 14 आलेलं आहे. सॉरी, डी ऑफ एक्स काय आलेलं आहे, 28 आलेलं आहे. 28 आणि डीची व्हॅल्यू काय आलेली आहे, 14 आलेली आहे. 14 2 जा 28 म्हणजे यक्स इज इक्वल टू 2 आलं. बघा, वायची व्हॅल्यू कशी काढायची, डी ऑफ वाय डिवायडेड बाय डी. डी ऑफ वाय काय आलेलं आहे आपलं, 84. 84 डिवायडेड बाय डी म्हणजे काय, 14. 14 6 जा 14 6 जा 84 म्हणजे वायची व्हॅल्यू काय आलेली आहे, 6. म्हणजे आपल्याला शेवटी एक ओळ लिहायची आहे, सोल्युशन इज यक्स कॉमा वाय इज इक्वल टू 2,6. यक्स कॉमा वाय इज इक्वल टू 2,6. इथेच हा प्रॉब्लेम संपतो. बघा, प्रॉब्लेम खूप सोपा आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशनकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. हा प्रॉब्लेम बघा, प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रॉब्लेम आहे. लक्ष देऊन बघा. आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ बघून एकदा लिहून घ्या, रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजतील. बघा, हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये यक्स आणि वाय हे व्हॅरिएबल वापरण्याऐवजी यम आणि यन हे व्हॅरिएबल आलेले आहेत. कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. बघा, फक्त आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करताना एकच फॉलो करायचं आहे, यमच्या खालीच यम आला पाहिजे, यनच्या खालीच यन आला पाहिजे. बाकी आपल्याला जसं आपण आधीचे प्रॉब्लेम सॉल्व केले त्याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. बघा, यम सोबतचा कोएफिशियंट आता A1 असेल आणि यन सोबतचे कोएफिशियंट आता B असतील, म्हणजे B1 B2 A1 A2. लिहून घ्या. A1ची व्हॅल्यू काय आहे, 4. A2ची व्हॅल्यू काय आली, 3. बघा, 3. B1ची व्हॅल्यू 6. B2ची व्हॅल्यू 2. C1ची व्हॅल्यू 54 अँड C2ची व्हॅल्यू काय आली, 28. बघा, आता डिटर्मिनंट लिहायचं आहे सेम, A1 A2 B1 B2 बरोबर. पहिला कॉलम जशाच तसा, 4 3 6 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनसचं साईन द्या, 6 इंटू 3. 4 2 जा 8 मायनस 6 3 जा 18. सबस्ट्रॅक्शन, मोठा नंबर छोट्या नंबरमधून मायनस होतोय म्हणजे मायनस येईल 10. म्हणजे डीची व्हॅल्यू काय आली, -10. आता बघा, डी ऑफ यक्स लिहायचं नाही. आपल्याला व्हॅरिएबल काय दिलेलं आहे, यम आणि यन दिलेला आहे, म्हणून डी ऑफ यम घ्यावं लागेल तुम्हाला. मग डी ऑफ यम घेताना यमचे कोइफिशियंट ऐवजी तुम्ही काय घ्या, कॉन्स्टंट लिहा. म्हणजे इथे काय येईल, C1 C2 B1 B2 बरोबर. C1 C2 काय दिलेलं आहे, 54. C2 काय दिलेलं आहे, 28. B1 B2 जशाच तसं 6 2 बरोबर. 54 इंटू 2 मायनस फॉर्म्युल्यामधलं 28 इंटू 6. मल्टिप्लिकेशन करून घ्या. मोठं मल्टिप्लिकेशन येत नसेल तर एका नंबरनं मल्टिप्लाय करा. 2 4 जा 8, 2 2 जा 2 5 जा 10 मायनस साई 8 48 8, हातचे आले 4, साईन दोन्ही 12, 12 आणि 4 किती झाले, 16. म्हणजे 108 मायनस 168 काय येईल इथे, मायनसचे 60. म्हणजे
डी ऑफ यमची व्हॅल्यू काय आलेली आहे -60. अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, डी ऑफ वाय ऐवजी आता दुसरा कोएफिशियंट वाय ऐवजी काय आहे यन आहे, मग डी ऑफ यन काढा. डी ऑफ यनमध्ये काय होईल, यनचे व्हॅरिएबल लिहायचे नाही, त्याऐवजी C1 C2, तर काय होईल A1 A2 C1 C2. A1 A2 काय आहे 4 and 3 4 and 3. C1 and C2 काय आहे 54 and 28 54 and 28. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 28 into 4 minus 54 into 3. बघा 8 चौक 32, 2 हातचे आले 3, 4 दोन्ही 8 आणि 3 किती झाले 11 मायनस 3 चौक 12, 12 शेल 2 हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. बघा 112 मधून 162 मायनस होतील म्हणजे मायनसचे 50, म्हणजे डी ऑफ यन आपलं आलेलं आहे मायनसचे 50. आता बाय क्रॅमर्स रूल आपल्याला काय करायचं आहे, यम आणि यनच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग आता शेवटी बाय क्रॅमर्स रूल आता यमची व्हॅल्यू काढण्यासाठी डी ऑफ यम डिवायडेड बाय डी करायचं आहे. डी ऑफ यम काय आलेलं आहे मायनसचे 60, म्हणून मायनसचे 60 घ्या डिवायडेड बाय डी किती आलेलं आहे -10, म्हणजे -10 घ्या. 10 6 60 म्हणजे 6 मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे यमची व्हॅल्यू काय आलेली आहे 6. यन इज इक्वल टू काय होईल डी ऑफ यन डिवायडेड बाय डी. डी ऑफ यन काय आहे -50 आलेलं आहे. बघा डीची व्हॅल्यू काय आहे -10 आहे डिव्हिजनमध्ये, हे होईल प्लस 10 5 50, म्हणजे यन इज इक्वल टू काय आलं 5. फायनली आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. सोल्युशन इज आता x, y ऐवजी m, n इज इक्वल टू 6, 5. हेच तुमचं काय असेल आन्सर असेल. इथेच हा आपला प्रॅक्टिस सेट संपतो. तर डिटर्मिनंट मेथड आणि क्रॅमर्स रूल तुम्हाला समजलाच असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करा आणि प्रॅक्टिस करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.